सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबा मार्चपासून सुरू होत असलेल्या एक्झामिनेशनसाठी जे लागणारे जे हॉल तिकीट आहे, त्या हॉल तिकीट संदर्भातला व्हिडिओ या अगोदर मी बनवलेला आहेच. तथापि जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत, त्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट देणे ही आवश्यक आहे. सराव परीक्षा देणे ही अत्यावश्यक आहे. तर ही मॉक टेस्ट नेमकी द्यायची कशी? काही विद्यार्थी मॉक टेस्ट देत आहेत, परंतु त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणी कशा सॉल्व्ह करायच्या, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तत्पूर्वी राज बॉटनी या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मॉक टेस्टची लिंक आहे bamu.unionline.in. तुमच्या टास्क बार मध्ये म्हणा किंवा जर तुमचा मोबाईलमध्ये क्रोम असेल, मॉझिला फायरफॉक्स हे सॉफ्टवेअर असेल, तर फक्त हे दोनच सॉफ्टवेअर यूज करून दोन्हीपैकी कुठलेही एक सॉफ्टवेअर यूज करून तुम्हाला मॉक टेस्ट म्हणा किंवा तुम्हाला तुमची मेन एक्झामिनेशन ही द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पी-आर-ए नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा डेट ऑफ बर्थ. आता या ठिकाणी बघा डेट ऑफ बर्थचा फॉर्मॅट कसा आहे. जर मोबाईल नंबर रजिस्टर नसेल, मोबाईल नंबरनं जर या ठिकाणी लॉग इन होत नसेल, तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचा आणि डेट ऑफ बर्थचा फॉर्मॅट बघा, अगोदर DD, MM, YY. याच ठिकाणी बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत. कारण विलिंगनेस फॉर्म भरत असताना YY, MM, DD असा फॉर्मॅट होता. म्हणजे अगोदर वर्षाचे 2 आकडे, महिन्याचे 2 आकडे आणि दिवसाचे 2 आकडे असे विलिंगनेस फॉर्म भरताना असे ऑप्शन टाकावं लागत होते. परंतु या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देत आहात, मॉक टेस्ट देत असताना जी डेट ऑफ बर्थ आहे त्याचा फॉर्मॅट, समजा तुमची डेट ऑफ बर्थ 1 मार्च 1 मे 1984 असे आहे, असे आपण गृहीत धरूया. तर 1 म्हणजे 01 टाकावं लागेल दिवस, DD. MM म्हणजे मंथ 05. YY म्हणजे 84 1984 असं टाकायचं नाही. फक्त शेवटचे 2 आकडे 84. म्हणजे या ठिकाणी पासवर्ड काय होईल? 010584. हे टाकल्यानंतर आपल्याला सिलेक्ट ॲक्टिव्हिटीजवर क्लिक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी सुद्धा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आता इथं सरळ सरळ लिहिलेले आहे डेमो प्रोग्राम डेमो सब्जेक्ट फॉर UG स्टुडंट, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. आणि हे खालचे जे आहे ते PhDच्या विद्यार्थ्यांचे, कारण सायमल्टेनियसली PhDच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मॉक टेस्ट काल परवा झालेली आहे. हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं नाही. आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. UG स्टुडंट साठीच असलेलं हे पहिलं ऑप्शन. हे सिलेक्टवर या ठिकाणी क्लिक केलं. सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला पुढे लॉग इन करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी येतं, या ठिकाणी वेबकॅम ओपन होतो आणि प्लीज क्लिक हिअर टू व्हेरीफाय म्हटल्यानंतर या ठिकाणचा आपला फोटो आणि या ठिकाणचा फोटो, दोन्ही फोटो मॅच न आवश्यक आहे. आणि जर समजा हे जर मॅच झाले नाही, तर काय ऑप्शन आपल्याला वापरायचं आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. जसं तुम्हाला फेस व्हेरिफिकेशनच्या संदर्भात जर अडचणी निर्माण झाली, तर त्या फेस व्हेरिफिकेशनच्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन जर फेल येत असेल तर प्लीज क्लिक हिअर फॉर फेस व्हेरिफिकेशन असं तेव्हा तुमच्या फोटोच्या वरच ऑप्शन येतं. प्लीज क्लिक हिअर फॉर फेस व्हेरिफिकेशन किंवा त्या फोटोच्या खाली निळ्या अक्षरामध्ये रिलोडचं एक ऑप्शन असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फोटो ऑनलाईन फोटो असेल किंवा तुमचा लाईव्ह फोटो दोन्ही मॅच झाला नाही, तर तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही जो मोबाईलमध्ये तुमचा जो फोटो काढून ठेवलेला आहे, तो फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो सुद्धा जर अपलोड झाला नाही, मॅच झाला नाही, तर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हॉल तिकीट अगोदर डाउनलोड करून ठेवा. या आधीचा व्हिडिओ मी हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं या संदर्भात बनवून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. काहीच फेस रिकग्निशन झालं नाही तर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. लॉग इन झाल्यानंतर सगळं फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर जे काही
तुम्हाला एमसीक्यू येणार आहे म्हणजे मॉक टेस्टचे जे प्रश्न राहणार आहेत ते कोरोनाच्या संदर्भात राहणार आहेत, कोविडच्या संदर्भात राहणार आहेत. एक जनरल प्रश्न कुठल्याही फॅकल्टीचा विद्यार्थी असो, बी असो, बीकॉम असो, बीएससी असो, एमएससी कुठल्याही फॅकल्टी कुठलाही विषय असो सगळ्यांना हे प्रश्न कॉमन आहे. मराठीतून असतील किंवा इंग्रजीतून असतील. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर बरोबरच यायला पाहिजे असं काही नाही. सर्वच्या सर्व प्रश्न चुकले, उत्तर चुकले तरी काही हरकत नाही. हे मार्क पुढे कुठेही गृहीत धरल्या जाणार नाही. त्यामुळे माझे सर्व प्रश्न चुकलेत. आता कसं होईल? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मॉक टेस्ट म्हणजे सराव परीक्षा. फक्त तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशनचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला कळावं. केवळ आणि केवळ ह्या एका उद्देशासाठी ही मॉक टेस्ट ठेवण्यात आलेली आहे. या मॉक टेस्ट मार्क तुमच्या मेन एक्झामिनेशन मध्ये गृहीत धरल्या जाणार नाही. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळालेली आहेत. तथापि आणखीन एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. तुमच्या महाविद्यालयामध्ये आयटी कोऑर्डिनेटर आता नेमलेली आहे. तुमच्या आयटी कोऑर्डिनेटरच्या त्यांच्या मोबाईल नंबरवर विद्यापीठाने आयडी आणि पासवर्ड पाठवलेले आहे. तर तुम्हाला जर समजा कुठलाही आता प्रॉब्लेम आला तर तुमच्या कॉलेजच्या आयटी कोऑर्डिनेटरला तुम्ही संपर्क करा. ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.